यानंतर आपण अध्यक्ष मनोगताकडे वळणार आहोत. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आदरणीय डॉक्टर राजन गवस सर यांची मराठीतील एक विख्यात कादंबरीकार अशी ओळख आहे. मराठी कादंबरीतील नेमाडे, पठारे, गवस हा त्रिकोण फार महत्वाचा मानला जातो. साहित्य व्यवहाराकडे अतिशय गांभीर्याने पाहणाऱ्या गवस सरांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही फार मोठे आहे. कोल्हापूरची साहित्यिक सांस्कृतिक जडणघडण त्यांच्या केंद्रस्थानी कायमच चर्चिली जाते. भंडारभोग ते बळीचा हा कादंबरी लेखनाचा प्रवास पाहिला की लक्षात येते, लेखकाने कुणाच्या बाजूने सातत्याने लिहिले पाहिजे आणि बोललेही पाहिजे. आजची नवी पिढी त्यांच्या साहित्य विचारांच्या संस्कारातून घडत आहे, हेच त्यांचे फार मोठे योगदान आहे. सरांच्या भंडारभोग कादंबरीवर आधारित जोगवा हा बहुचर्चित चित्रपट आपल्या सर्वांना परिचितच आहे. असे हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजन गवस सर यांना मी त्यांच्या भावना व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. ज्यांच्या नावानं हे सभागृह उभं राहिलं आणि त्यासाठी ज्यांनी दातृत्व सिद्ध करून या सेवांगणला मदत केली त्या ॲडव्होकेट मॅडम आपल्या समोर आहेत. रंगवाच्या म्हटल्यानंतर वामन पंडित म्हणायची काही गरज नाही, त्यामध्ये आहेतच. अनेक मान्यवर आहेत, निंबाळकर साहेब या संस्थेचे सगळे. अजय कांडर असं म्हणाला की आजच्या काळात हे पुस्तक येतं, म्हणजे पुस्तक भाग्यवान हे पुस्तक आहे बरं का. म्हणजे पुस्तकाचं सुद्धा भाग्य असतं. परुळेकर साहेब भाग्यवान आहेतच, कारण तिन्ही वक्त्यांनी पुस्तक वाचलेलं आहे, हे फार भाग्य, ही खरोखर भाग्याची गोष्ट. काळ असा आहे की असं भाग्य एखाद्याच पुस्तकाच्या वाट्याला आहे आणि ते इतक्या बारकाईनं वाचलेलं आहे, त्यावर त्याने चिंतन केलेलं आहे स्वतःच काही मांडायचं म्हणून. आणि ते मांडत असताना या पुस्तकाचं महत्व अधोरेखित केलेलं. तुम्ही ऐकत आहात हे सगळं. म्हणजे अजय कांडर आणि परुळेकर साहेबांना मी अशी विनंती करेन की कोणी आमच्या ॲडव्होकेट मॅडमनी जशी या हॉलला देणगी दिली, असा कोणी सहयोगी जर तुम्हाला मिळाला तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये याची विद्यार्थी आवृत्ती करता येते का, आणि ती जर केली तर परुळेकर साहेब जे म्हणता आहेत, ज्यासाठी ही धडपड आहे, ती धडपड सार्थकी लागेल. हे अगदी नंदकुमार मोरेनी शाहू महाराजांचं पुस्तक केलं, 50 रुपये ते संपूर्ण महाराष्ट्रभरच्या शाळेत गेलं. हे पुस्तक जर 50 रुपयामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये पोहोचलं, म्हणजे पोहोचेल ते कदाचित, म्हणजे याने जरी प्रयत्न नाही केले तरी कोणीतरी करेल आणि ते जाईल. हे त्या पुस्तकाचं महत्व आहे. मुद्दा असा आहे की काळ वाईट आहे, वाईटच आहे. तो काळ आपणच आणून दिलेला आहे. या काळाचे करते करविते आम्हीच आहोत, दुसरं कोणीही नाही. म्हणजे हे सरकार, ह्या सरकारचे निर्णय, आपले सगळे हे नेते, त्यांच्या फेकगिरीच्या कथा, याचं जनकत्व हे आमच्याकडे सगळ्या अर्थानं. समाजवाद्यांनी काय केलं वगैरे 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 ते सोडून देऊ आपण थोडस. पण काळ नेहमीच वाईट असला की काहीतरी घडतच जातं पुढे. म्हणजे जैन धर्माची निर्मिती, त्याच्या बरोबरीनं बौद्ध धर्माची निर्मिती, म्हणजे नंतर लिंगायत धर्माचा जो उदय आहे, शरण संप्रदायाचा उदय असेल किंवा वारकरी आणि महानुभावांचा उदय, हे सगळं काय आहे?
म्हणजे वारकरी संप्रदाय निर्माण होणं, महानुभाव संप्रदाय निर्माण होणं, जैन संप्रदाय निर्माण होणं, लिंगायत संप्रदाय निर्माण होणं, ह्या अतिरेकाला आलेली उत्तरं आहेत. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचा अतिरेक होतो तेव्हा त्याच्या विरोधासाठी कोणीतरी उभं राहतच. कोणीतरी चक्रधर असतो, कोणीतरी बसवेश्वर असतो. हे सगळे संत म्हणजे वारकरी हा आज लोकांच्या नजरेत का भरायला लागला? म्हणजे तुम्ही असं वाचलं असेल की अमक्याला शाई ओतली, अमक्याच्या विरोधात अमुक गुन्हा आहे. आता भीती कुणाची आहे तर वारकऱ्यांची. म्हणजे आम्हाला जर व्यवस्थित आता हे सगळं चालवायचं असेल, आपल्या मुठीत ठेवायचं असेल, तर ते मुठीत ठेवण्यासाठी संपवलं कुणाला पाहिजे तर वारकरी संप्रदायाला संपवलं. मग त्यात धारकरी घुसवले जातील, अमुक घुसवले जातील. आता डझनानं बुवा कीर्तनकार असे आहेत की ते काय काय सांगतायत, कोणत्या पद्धतीचा विचार आणि विष पेरतायत. हे कशाचं लक्षण आहे तर वारकरी संप्रदायाची वाटणारी भीती. म्हणजे सतत महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आणि विठ्ठल आणि ही आमची संतांची संपूर्ण असणारी ही चळवळ, याची भीती आजच्या राजकारणाला सर्वात जास्त आहे. आणि अशा काळात परुळेकर साहेब तुकाराम सांगतायत. आता पहा, यातले सगळे हे कसं त्यांना काय वाटलं असावं? ते विजय मल्ल्या सांगतात, विनोद कांबळी सांगतात. ते काय मला तितकस जरा बरं वाटलेलं उदाहरण नाहीये विनोद कांबळी. त्याचं मी वेगळं विश्लेषण करेन. पण त्यांची बाकीची सगळी घेतलेली उदाहरणं निरूपणासाठीची ही जर आपण बघितली तर हे त्यांना आताच करावं असं काय वाटलं? म्हणजे मला हा प्रश्न अगदी गंभीरपणे पडला की आताच परुळेकर साहेबांना हे पुस्तक आजच्या काळात लिहावं, लोकांसमोर आणावं असं का वाटलं? कारण सतत हा माणूस आजच्या क्षणाक्षणाला बेचैन असणार आहे. म्हणजे आपले पंतप्रधान आपल्या देशात येणार आहेत, आनंद वाटतो. इथं पासून सततची बोचणी आणि या बोचणीला दिलेलं उत्तर म्हणजे त्यांचं हे पुस्तक. किंवा मला ह्या सततच्या चिंतेतून जर मुक्त व्हायचं असेल तर व्यक्त झालं पाहिजे. आणि ते व्यक्त होणं म्हणजे आजच्या काळासाठी तुकोबा. तुकोबाच का असा एक पुन्हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे सगळी माणसं दूर 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 चालतायत. म्हणजे मोरे सरने ते व्यवस्थित सांगितलं की पळतायत. कशासाठी पळतायत, का पळतायत? बर, त्या ठिकाणी प्रयत्न करणारे आहेत. म्हणजे आमचा विनोद मिरगुले सारखा पोरगा युसुफ मेहर अली सेंटरचं काम करतो. अनेक पोरं अशा पद्धतीने करतायत. पण त्या सगळ्यात ती पुन्हा अस्वस्थ आहेत. जसं परुळेकर साहेब अस्वस्थ आहेत तशी ही छोट्या छोट्या ठिकाणी काम करणारी मुलं अस्वस्थ आहेत. आणि या अस्वस्थतेला उत्तर म्हणजे तुकाराम आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, नेहमी सांगतो की तुकाराम ही थेरपी आहे. जसं आपण म्हणतो की ही ॲलोपॅथी आहे, ही होमिओपॅथी आहे, हा आयुर्वेद आहे. ह्या ज्या वेगवेगळ्या पॅथी तुमच्या माणसाच्या आरोग्यासाठी आहेत त्यातली ही तुकाराम पॅथी.
आणि ती अनंत काळासाठी आहे. तुम्हाला सतत निरोगी राहायचं असेल, तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर गोयंकाकडे जायची गरज नाही, तुकारामाकडे गेलं पाहिजे. कारण ही थेरपी काय काय सांगितलेली आहे पहा तुकारामाने. आणि सगळ्या रोगाचं निदानही तोच करतो, उपचारही तोच करतो. हा मोठा डॉक्टर आहे. आणि त्या डॉक्टरनं समाजाची नाडी पकडलेली आहे बरोबर. जसा आपला आयुर्वेदवाला नाडी पकडतो आणि निदान करतो, तुकारामानं अख्ख्या मानव जातीची नाडी पकडली. आणि त्या सगळ्याचं विवेचन, त्या सगळ्याबद्दलचं मतप्रदर्शन, सगळे उतारे म्हणजे गाथा आहे. मला ही दोन माणसं कायम ग्रेट वाटत आलेली आहेत, एक तुकाराम आणि दुसरी साने गुरुजी. हे दोनच महाकवी आहेत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा. या जगाच्या अंतापर्यंत ही ओळ कुणालाच फोडून काढतं म्हणजे बाजूला करता येणार नाही, करता येणार. बरं, गुरुजींनी लिहिल्या कविता किती? तुकारामांचे निदान एवढे अभंग तरी आहेत, पण गुरुजी अगदी हाताच्या बोटावर मोजता इतकी गुरुजींनी कविता लिहिली. पण त्या अजरामर कविता आहे. आता उठवू सारे रान, हेच गाणं तुम्हाला आज उपयोगी पडणार आहे. तुम्हाला चळवळ उभी करायची असेल तर या गाण्यातनं जावं लागणार आहे. तसं काळाच्या अंतापर्यंत ही थेरपी तुम्हाला उपयोगी पडणार आहे, तुकाराम थेरपी. समाजाचं स्वास्थ्य, समाजाची संपूर्ण निरोगीपणाची जबाबदारी कुणाला घ्यायची असेल तर त्यानं तुकारामाकडे गेलं पाहिजे. मित्रहो, हे जे पुस्तक आहे म्हणजे समाज घडवण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न प्रत्येकाला करावेसे वाटतात, तसा प्रयत्न परुळेकर साहेबांनी केलेला. पण हे लिहिता केव्हा येतं? म्हणजे चांगलं लिहिण्यासाठी तुम्हाला चांगलं जगता आलं पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचार करून कादंबरी लिहिता येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही मोठे लेखक म्हणून मिरवू शकाल, पण ती टिकणारी गोष्ट नसते. भ्रष्टाचार करून कविता लिहिता येत नाही, अजिबात लिहिता येत नाही. लिहिली तर ते शब्दच सांगतात की हे भ्रष्टाचार आहे. हे शब्दाचं फार वेगळं आहे की शब्द तुमचं चारित्र्य लोकांच्या समोर ठेवत असत. तुम्ही तिथं खोटच बोलू शकत नाही. परुळेकर साहेब हे पुस्तक लिहू शकले याचं कारण त्यांचं आचरण आणि त्यांचं वर्तन आणि त्यांचं लेखन यामध्ये अंतर नाही. अंतर नाही म्हणजे हे त्यांचे शब्दच सांगतात. आणि म्हणून त्यांना तुकाराम आपला वाटणं, आत त्यांच्या तुकाराम असणं, ही सगळी वारकरी परंपरा त्यांनी आत्मसात करणं आणि मग समाज निर्मितीसाठी आपला एक खारीचा वाटा उचलणं म्हणजे हे पुस्तक. मी मगाशी म्हणालो की हे पुस्तक गेलं पाहिजे शाळेत. म्हणजे आमचा बर्वे नावाचा एक टोपीवालाचा विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी आहे, तो टोपीवालाचा शिक्षक आहे किंवा हे आमचे विनोद मिरगुले वगैरे ही पोरं प्रयत्न करतील आणि त्यातून हे पुस्तक घराघरात जाईल याचा एक विश्वास वाटतो. आणि शेवटी की एका माणसाचा व्यासंग म्हणजे संगीत या पुस्तकात दिसतं, विज्ञान या पुस्तकात दिसतं, क्रीडांगण या पुस्तकात दिसतं, आजच्या परिस्थितीतल्या सगळ्या दमछाक करणाऱ्या गोष्टी दिसतात. आणि ह्या सगळ्यावर उत्तर आणि औषध म्हणजे तुकाराम. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ज्या दीर्घकाळाचं चिंतन आपल्यासमोर ठेवलं
याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन, आभार मानतो. कांडर म्हणाले की परिस्थिती वाईट आहे. मीही म्हणतो की परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे, पण तुकाराम आहे ना, किमान त्याला आपण आपल्या हृदयात, आपल्या मनात, आपल्या मेंदूत ठेवूया. तुम्ही बोलवलं, ऐकलं, धन्यवाद. धन्यवाद सर. सततच्या चिंतेतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे तुकोबा आणि अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचं उत्तर म्हणजे आजकालचं तुकोबा. हे फार मार्मिक होतं. परिपूर्ण अध्यक्ष भाषण काय असतं याचं आज आपण अनुभव घेतलात आणि यानंतर आपण समारोपाकडे वळतो. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमच्या समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य मधुकर मातोंडकर सर करतील. त्यांना विनंती करते की उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानावे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित, ॲडव्होकेट परुळेकर सर यांच्या आजच्या काळासाठी तुकोबा या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालं आणि त्या ग्रंथावर परिसंवाद किंवा चिंतन यापूर्वी झाले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर राजन गवस सर यांनी आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या काळासाठी तुकोबा या परिसंवादावर वक्तव्य केलेले डॉक्टर नंदकुमार मोरे सर, तसेच डॉक्टर गोविंद काजरेकर सर आणि प्राध्यापिका संजीवनी पाटील मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्व मान्यवर अभ्यासक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार व ऋण व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.